त्यानंतर शेवटचा प्रॅक्टिकल आहे टेलिफोन API. याच्यामध्ये नेटवर्क ऑपरेटरचं नाव प्रिंट करून दाखवणार. जे सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये आहे त्याच्या नेटवर्क ऑपरेटरचं नाव BSNL असेल, एअरटेल असेल, जिओ असेल, जे काय असेल ते. त्याची कंट्री ISO नुसार कंट्रीचं नाव IN स्टँड्स फॉर इंडिया ते येणार. गेट फोन टाईप ते पण येणार. मग या गोष्टी आपण प्रिंट करून दाखवणार आहोत. त्यासाठी टेलिफोनी मॅनेजर हा क्लास वापरणार आहोत. गेट सिस्टीम सर्व्हिस, टेलिफोनी सर्व्हिस असं ते ॲक्सेस करणार आहोत. त्यासाठी मॅनिफेस्टमध्ये परमिशन ॲड करावी लागेल, रीड फोन स्टेट. मग हे करूया आता. मॅनिफेस्ट फाईल कुठे असते? या मॅनिफेस्ट फोल्डरमध्ये असते. याच्यामध्ये परमिशन जर ॲड करायची असेल तर कुठे करतो? मॅनिफेस्ट नावाच्या टॅगच्या आतमध्ये युजेस परमिशन कुठली पाहिजे? रीड फोन स्टेट ही परमिशन पाहिजे. ही परमिशन ॲड केली. पुढची स्टेप टेलिफोनी मॅनेजरचा क्लास बनवणार. सॉरी क्लास नाही, ऑब्जेक्ट बनवणार TM नावाचे. TM बनवा किंवा काय पण बनवा. कसं ते बनवणार? गेट सिस्टीम सर्व्हिस ही मेथड वापरून. कुठे? ह्याच्यामध्ये बनवूया, ऑन क्रिएट मेथडमध्ये. टेलिफोनी मॅनेजर इक्वल टू गेट सिस्टीम सर्व्हिस. आणि गेट सिस्टीम सर्व्हिसमध्ये काय करणार? टेलिफोनी सर्व्हिस. टेलिफोनी सर्व्हिस. इथे काय म्हणतोय? एक्सप्रेशन कास्ट करा, म्हणजे गोल ब्रॅकेट येणार. हे झालं. याच्यानंतर पुढे आता आपल्याला काही गोष्टी प्रिंट करून दाखवायच्या आहेत. त्या कन्सोलवर सुद्धा आपण दाखवू शकतो किंवा या लिस्ट हा जो टेक्स्ट व्ह्यू आहे याच्यात पण दाखवू शकतो. तर आपण या टेक्स्ट व्ह्यूमध्ये दाखवूया. टेक्स्ट व्ह्यूला मी ID देतो TV स्टँड्स फॉर टेक्स्ट व्ह्यू. याचा फॉन्ट साईज वगैरे वाढवतो. आणि टेलिफोनी मॅनेजरला किती मेथड्स आहेत बघा. या भरपूर मेथड्स आहेत. याच्यापैकी ज्या महत्त्वाच्या मेथड्स आहेत त्या आपण बघणार आहोत. पहिली म्हणजे काय? नेटवर्क ऑपरेटर, दुसरी सिम कंट्री आणि तिसरी फोन टाईप. नेटवर्क ऑपरेटर, गेट नेटवर्क ऑपरेटर. याचं आउटपुट काय असणार? एक स्ट्रिंग असणार. नेटवर्क ऑपरेटर नावाच्या स्ट्रिंगमध्ये आपण ती व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. त्याच्यानंतर काय पाहिजे? कंट्री. कंट्री ISO ही सुद्धा काय असणार? स्ट्रिंग रिटर्न करणार. ते कंट्री ISO नावाच्या स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर तिसरं फोन टाईप.
इंटिजर रिटर्न करतं. आता या तीनही गोष्टी आहेत त्या मला डिस्प्ले करायच्या आहेत या टेक्स्ट व्ह्यूमध्ये. टेक्स्ट व्ह्यूचा ऑब्जेक्ट बनवूया. टेक्स्ट व्ह्यू टी व्ही इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यू डॉट सेट टेक्स्ट. टेक्स्ट व्ह्यूला मला एक स्ट्रिंग सेट करायची आहे. ती स्ट्रिंग कशी सेट करायची आहे? ती लांब लचक स्ट्रिंग असणार, बरोबर ना, ज्याच्यात नेटवर्क ऑपरेटर वगैरे या तीनही गोष्टी दाखवणार. मग जेव्हा मोठी स्ट्रिंग दाखवायची असते तेव्हा आपण स्ट्रिंग बिल्डर वापरू शकतो. स्ट्रिंग बिल्डर इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बिल्डर. आणि याला आपण एक एक गोष्ट अपेंड करत जायची. स्ट्रिंग बिल्डर डॉट अपेंड. सुरुवातीला काय असणार? डिटेल्स. इथे आपण देऊ शकतो काय? टेलिफोनी डिटेल्स असं देऊ शकतो. मग स्लॅश एन म्हणजे याच्या खाली काय दिसलं पाहिजे? हे दिसणार. किंवा आपण इथे वापरूया स्लॅश एन. इथे पण वापरूया म्हणजे दोन लाईनचं अंतर सुटणार. पहिलं काय घेऊया? नेटवर्क ऑपरेटर. नेटवर्क ऑपरेटर इक्वल टू नेटवर्क ऑपरेटर कॉन्कॅट करूया. काय? नेटवर्क ऑपरेटर नावाच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू दिसली पाहिजे. सेम असंच कंट्री ISO. फोन टाईप. आता हा जो स्ट्रिंग बिल्डर आहे याच्यात जी काही फायनल स्ट्रिंग बनली आहे ती मी कशी ॲक्सेस करू शकतो? स्ट्रिंग TXT इज इक्वल टू किंवा स्ट्रिंग STR इज इक्वल टू स्ट्रिंग बिल्डर डॉट टू स्ट्रिंग नावाची मेथड आहे, याच्यातून करू शकतो. आणि इथे ही जी स्ट्रिंग फायनल बनली आहे ती मी इथे पास करणार. कळलं? झालं. आता रन करून बघूया. हे भरले नाही डिटेल? टीममध्ये नसेल तर इथं हे मार किरकिरेशन. बघा काय आलं? टेलिफोनी डिटेल्स 2 वेळा स्लॅश एन आले. नेटवर्क ऑपरेटर 40466 काहीतरी आलं आउटपुट. नेटवर्क कंट्री ISO IN म्हणजे इंडिया. फोन टाईप. मग हे जे डिटेल्स आहेत इथले यांची तुम्हाला माहिती कुठे मिळणार? इथे याच्यावरती या मेथडवरती कंट्रोल स्पेस मारायचं आणि कंट्रोल Q मारायचं. मग तुम्हाला इथे त्याची माहिती मिळणार. त्या ऑपरेटरचं तुम्हाला ID नको आहे, त्याचं नाव डिस्प्ले करायचं आहे. ते इथे तुम्ही PCची स्क्रीन शेअर करतो हा जरा. PCची स्क्रीन दिसते ना आता? हां. पहिलं काय होतं? इथे नुसतं नेटवर्क ऑपरेटर होतं. तर इथे मी काय करतो? नेटवर्क ऑपरेटर नेम करतो. आणि हे पुन्हा रन करतो.
आता काय आलं, नेटवर्क ऑपरेटर BSNL मोबाईल, कळलं का? अशा प्रकारे तुम्ही टेलिफोनी म्हणजे सिम कार्डचे डिटेल्स वगैरे इथे प्रिंट करू शकता. हेच या प्रॅक्टिकलमध्ये दाखवायचं होतं.